बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 12. आदल्या दिवशी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा झाला. गौतमने मुलांची चांगलीच तयारी केली होती. ध्वज फडकवल्यानंतर बालसभा पार पडली. मुलांनी चांगली भाषणं केली, देशभक्तीपर गीतं सादर केली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, त्यांचे कार्यकर्ते जातीनिशी हजर होते. शाळेचे जुने विद्यार्थी हजर होते. मोजकेच पालक हजर होते. बालसभेचे गौतमनं सूत्रसंचालन केलं होतं. सगळं भारावलेलं वातावरण, लोकांना कार्यक्रम अतिशय आवडला. दुसऱ्या दिवशी सकाळी गौतम तासाला आलेला. 10वीची मुलं जादा तासाला आलेली. 9 वाजता तास सुरू झाला. सोबत संभाजी होता. तो ऑफिस लोटत होता. गौतमने मुलांना निबंधाचा विषय दिला. तुमच्या शाळेत साजरा केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे वर्णन करा. प्रसंग वर्णनपर निबंध. मुलं निबंध लिहू लागली. गौतम खुर्चीवर बसलेला. सहज त्याच्या मनात विचार आला, काल शाळेत पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्णन निबंधात पोरं काय काय लिहितील. असा विचार करताना त्याला अध्यक्षांचं भाषण आठवलं. आजच्या कार्यक्रमाला जमलेल्या माझ्या सगळ्या गावकऱ्यांनो, बंधू भगिनींनो आणि शाळेच्या सगळ्या मुलांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस. दरवर्षी आपण 15 ऑगस्टलाच 15 ऑगस्ट साजरा करतोय. का ते तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच दिवशी गांधीजींनी, लोकमान्य टिळकांनी, भगतसिंगांनी, सुभाषबाबूंनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. इंग्रजांच्या पेकाडात लाथा आणून त्यांना पळवून लावलं, म्हणून आपण 15 ऑगस्ट साजरा करतोय. मगापासनं पोरांनी चांगली भाषणं केली, गाणी बी म्हटली. गौतम सरांनी चांगलीच तयारी केली ती. तवा भ्रष्टाचार नव्हता. गांधीजींनी केला नाही, सुभाषबाबूंनी केला नाही. नुसतं त्यांचं देशावर प्रेम. रात्रंदिवस देशावर प्रेम करायचं, दुसरं कामच करायचे नाहीत ते. आता सगळीकडे भ्रष्टाचार. ते गुरुवाचं पोरगं भाषणात म्हणालं ते खरं आहे. म्हणून सगळीजणच देशावर प्रेम करूया, शाळेवर प्रेम करूया. ही शाळा कशी काढली तुम्हाला माहीतच आहे. आमच्या तात्यांनी ही काढली. लय कष्ट घेतलं त्यांनी. आम्ही बी त्यांच्याबरोबरच होता. लय कष्ट केलं आम्ही. स्वतःची जमीन दिली. मी सगळ्या स्टाफला सांगून ठेवलं आहे, काय लागलं तर हायगाई करायची नाही, मागायचं. जोपर्यंत ह्यो तानाजी पाटील आहे तोपर्यंत शाळेला काय बी कमी पडू देणार नाही. आता पंचायत समितीत आमच्या पार्टीची सत्ता आहे. परवा एक फोन लावला तर ढीकभर ताटं शाळेत येऊन पडली. काय हो माने सर, विचारा सगळ्यांना. अख्ख्या पंचायत समितीत माझा शब्द मोडला जात नाही. आम्ही काय आज राजकारण करीत नाही. ही शाळा म्हणजे माझा जीव की प्राण आहे. गोरगरिबांची पोरं आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित काम करायचं. माझं बारीक लक्ष असेलच शाळेवर. ते म्हणतात ना मग, काय ते वाळूचं कण रगडल्यावर तेल बी गळतंय तसं काम करा. हां, मी शाळेचा अध्यक्ष आहे. ही संचालक मंडळी बसल्यात, विचारा त्यासनी मी काय सांगितलं शाळेबद्दल. चांगली शाळा चालवायची आमचं ठरलंय, म्हणून शाळेला सगळ्यांनी मदत करा. अजून स्टाफचा पगार व्हायला नाही. तो झाला की ते बी शाळेला मदत करतील. आज चांगला दिवस आहे. 15 ऑगस्ट आहे म्हटल्यावर दिवस चांगला असणारच. अशा चांगल्या दिवशी देशावर प्रेम करूया, म्हणजे पुण्य लागल. आता 26 जानेवारी येईल, ती बी अशी साजरी करूया.
मी जे काही सांगितलंय ते स्टॉपनं लक्षात ठेवावं. तुम्ही बी ठेवा. जास्त काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषण आठवून गौतम मनातल्या मनात हसायला लागला. त्याला अध्यक्षाची कीव वाटली. अध्यक्ष असून अजून त्यांना स्टाफ आणि स्टॉप हे कळत नव्हतं. शाळेला काय बी कमी पडू देणार नाही म्हणतात. हे अध्यक्ष झाल्यावर शाळेला साध्या खडूचा बॉक्स दिला नाही कधी. माझं शाळेकडं बारीक लक्ष आहे म्हणतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस सोडले तर शाळा जिवंत आहे का मेली हेही बघा येत नाहीत. यायचं आणि मूड नसलेले भाषण ठोकायचं. पोरं तर भाषण संपेपर्यंत हसत होती. तेच भाषण जरा बदलून प्रत्येक वेळी सादर करायचं. पोरांना आता ते पाठ झालंय. भाषण ऐकून पोरं कंटाळलेली मुद्दामच टाळ्या वाजवू लागली. तर ह्यांना वाटलं पोरांना भाषण आवडलंय. पुन्हा भाषणाला जोर चढलेला. शाळा म्हणजे काय, संस्थापकाची जबाबदारी काय असते याची जरा जरी जाणीव असती तर हा माणूस असा बडबडला असता का? कशाचा कशाला ताळमेळ नाही. तहान लागली म्हणून गौतम स्टाफ रूममध्ये गेला. संभाजी व्हरांडा लोटत होता. गौतमने पाण्याचा पेला भरून घेतला. पाणी पिणार एवढ्यात भस्कन वास त्याच्या नाकात शिरला. त्यानं पेल्यातलं पाणी ओतलं. पेला रिकामा झाला. पुन्हा पेल्याचा वास घेतला. त्याची शंका खरी ठरली. दारूचा वास मारत होता. त्यानं संभाजीला हाक मारली. संभादा, जरा इकडे या. हातातला साळोता बाजूला ठेवून संभाजी आला. काय ते सर? गौतमनं त्याच्या नाकाला पेला लावला. त्याचं तोंड कडूजार झालं. तो मागे झाला. या दाखवतो काय तुम्हाला. संभाजीनं त्याला कोपऱ्यात नेलं. तिथं 2 दारूच्या बाटल्या होत्या. मगाशी लोटताना मला ह्या गावल्या. तुम्हाला सांगणारच होतो, खरं तुम्ही वर्गावर असल्यानं म्हटलं आल्यावर सांगायचं. तवर तुम्हालाच दिसलं. म्हणजे काल कार्यक्रम आटोपून आपण सगळे गेल्यावर हा कार्यक्रम झाला असणार. मुख्याध्यापकानंच ही ओली पार्टी ठेवली असणार, संस्थेला खुश करण्यासाठी. बराबर आहे तुम्ही म्हणताय ते. मग काय अध्यक्ष आणि संचालक मंडळ तरांगला असणार काल शाळेत. संभाधा, ह्यांना लाज कशी वाटली नसेल. त्यांनी एक सोडली, या मुख्याध्यापकाला तरी कळायला पाहिजे. तरी त्या दिवशी हजारे साहेबांनी झापलं होतं, पण काय परिणाम नाही. त्यांच्यावर कुठला परिणाम होतोय. उलट ते तुम्ही नसताना हजारे साहेबांना शिपायांच्या पुढ्यात शिवा घालाल ते. लय शानला लागलाय म्हणत होते. ह्यांना प्रामाणिकपणा, निष्ठा, शहाणपणा काय करणार. कळलं असतं तर हे उद्योग केले असते काय त्यांनी. हजारे साहेबांच्या पुढ्यात तरी उभा राहायची लायकी आहे का यांची, त्यांना शिव्या द्यायला. बरं मला सांगा, आणखी कोण होतं स्टाफमधलं त्यांच्यासोबत. आम्ही गेल्यावर सुभाष मोरे क्लार्क सर थांबलं तर. म्हणजे बरोबर आहे माझा अंदाज. ह्या मोऱ्यानंच दारू आणून दिली असणार आणि जाताना तो बाटल्या टाकायला विसरला असणार. संभाजा, एक काम करा, त्या बाटल्या लांब कुठंतरी टाका, पुराणा दिसता कामा नयेत. निरमा लावून पेला धुवा. त्यांनी एक सोडली म्हणून आपण तसं करून चालणार नाही. संभाजीनं पेला धुतला. दारूच्या रिकाम्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घातल्या. त्या टाकण्यासाठी तो बाहेर गेला. गौतम एकटा स्टाफ रूममध्ये. नाना विचारांची जाळी त्याच्या मेंदूत तयार झाली. तो खुर्चीवर बसला. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. 4च्या सुट्टीत सगळे स्टाफ रूममध्ये होते. चहाचा कार्यक्रम चालला होता. चहाबरोबर फुटकळ गप्पा सुरू होत्या. कांबळे सर अजून 10वीच्या वर्गावर होते. त्यांनी मुलांना बाहेर सोडलं नव्हतं. त्यांना बोलवायला यशवंता गेला. त्या पाठोपाठ आले, पण फारच वैतागलेले होते. चिडून म्हणाले,
पाटील सर, हे बघा 10वीच्या पोरानं काय केलंय. त्याने दिला कागद वाचून गौतमचा हातातला चहा तसाच राहिला. पुन्हा पुन्हा गौतम नजरेने मजकूर वाचू लागला. राजेश्री, माझं तुझ्यावर लव आहे. तुझं आहे का सांग. उद्या लवकर शाळेत ये. बघा काय पराक्रम केलाय तो. तरी मी मुख्याध्यापकांना सांगत होतो त्या पोराच्या बाबाला बोलावून घ्या म्हणून. लय आगाऊपणा करायलंय. ती चिठ्ठी शिपायासहित सगळ्यांनी वाचली. चहाचं भान आता कोणालाच राहिलं नाही. कुणी लिहिलंय हे कळलं काय. कुणी काय, त्या पाटलाच्या संप्याचंच हे अक्षर आहे. खरं ते कबूल करणार आलंय. आईच्यानं सांगतो ते पोरग जास्त आगाव आहे. तासाला त्याचं लक्ष नसतंय, सारखं पोरींच्याकडे बघत असतंय. म्हणूनच मी मुख्याध्यापकांना त्याच्या बाबाला बोलूया म्हणून किती वेळा सांगितलं तर, पण सरांनी ते मनावर कुठं घेतलंय. ते बारकं संप्या चांगलं इदवानच आहे की. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. खाली मुंडी आणि पाताळ दुंडी आहे की हो ते. गमतळ्या यशवंतानं तोड उघडलं. आपण त्याला इथं बोलावून विचारूया. संभाजा, त्या संपतला बोलवा. गौतमनं संभाजीला सांगितलं. संभाजी बरोबर संपत आला. अध्यक्षांच्या भावकीतलं पोरग, उंचीनं गिड्ड, 10वीला आहे हे सांगून पडायचं नाही. खाली मान घालून उभं राहिलं. संपत, तू लिहिलंस हे? गौतमनं विचारलं. सर, मी नाही, मी द्या नाही. हे कांबळे सर माझंच नाव घ्याल्यात. संपतवर काय परिणाम झालेला नव्हता. तुला काय आम्ही फासावर चढवत नाही. लिहिलंच काय नाही ते फक्त सांग. सूर्यवंशीनं मऊ आवाजात विचारलं. आई शपथ, मी तसलं काय कराय नाही. त्या पोरगीबरोबर मी कधी बोलत पण नाही. खरं बोल. काय देऊ ही चिठ्ठी पोरगीच्या बाबाच्या हातात? तुझी सालं काढू द्यात मग. सरळ उभा राहा. कांबळे सर तापले होते. मी नाही म्हणून सांगितले मला, नाहीतर अध्यक्षांच्याकडे जाईन. पोराचा आवाज वाढला. कांबळे सरांनी त्याच्या 2 कानाखाली लगावल्या. पोरग मुसमुसायला लागलं. त्यांच्याकडे रागानं बघायला लागलं. कांबळे सर पुन्हा उठले. गौतमनं त्यांना खाली बसवलं. पोराच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला पुन्हा विचारलं. संपत, खरं सांग, हे तुझंच अक्षर आहे बघ. सरांच्याकडे रागानं बघू नकोस. तुझ्या भल्यासाठीच त्यांनी मारलंय. संपत काहीच बोलला नाही. फुरफुरायला लागला. कांबळे सरांच्याकडे बघत म्हणाला, मला सरांनी मारलं का? काय वर तोंड करून बोलतयस? प्रेमात पडलास तसा अभ्यासात कधीतरी पडलास काय? यशवंतालाही राग आला. गौतमनं त्या पोराला वर्गात पाठवलं. सुभाष, आज त्याच्या बाबाला निरोप द्या. उद्या शाळेत यायला सांगा. उद्या मुख्याध्यापक आपण सगळे त्याच्या बाबाला सांगू. या पोराला सांगण्यात काय अर्थ नाही. त्याची भाषा बघितली तुम्ही? सगळा वर्ग खराब करेल ते. आईच्यानं सांगतो, खरंच आहे सूर्यवंशी सरांचं. ते पोरगच लई टार्गेट आहे. त्याच्या बाबाच्या पुढ्यातच त्याला सूचना देऊया. कुंभार सर, मी तर म्हणतोय हे पोरग शाळेत नकोच. आपला अक्षर नाही म्हणतंय. ती पोरगी बी म्हणते त्यानं चिठ्ठी दिली या. चला वर्गावर जाऊया. उद्या मुख्याध्यापक आल्यावर ठरवूया काय करायचं ते. गौतमनं पुन्हा एकदा चिठ्ठीवरनं नजर फिरवली. कांबळे सरांचा 10वीवर तास होता. त्याच्याऐवजी तो वर्गावर गेला. कुंभार सर, सूर्यवंशी सर आपापल्या वर्गावर गेले. सकाळी परिपाठ झाला. मुलं वर्गात बसली. मुख्याध्यापकाचं नेहमीप्रमाणे आगमन झालं. आज स्वारी आली ते थेट स्टाफरूममध्येच.
सगळे स्टाफ रूममध्येच होते. संजय कडव तेवढा ऑफिसात हिशेब मारत होता. मुख्याध्यापक थोडा रागातच होता. काल शाळेत घडलेली घटना त्याला रात्री समजलेली. आपल्याला का कळवलं नाही म्हणून त्यानं शिपायांच्यावर जाळ काढला. कांबळे सर, तुम्ही त्या पोराला का मारलं हो? त्याचा बाबा रात्री घराला भांडत आलता. ते पोरग दादाच्या भावकीतलं आहे, मला बी बोलता येईना. त्यानं काय केलंय माहिती आहे तुम्हाला? त्या जाधवाच्या पोरला चिठ्ठी दिली. मग काय त्याची आरती ओवाळायची? आणि करूनच्या करून माझ्यावर डोळं वटायला लागलं. त्या पोरानं चिठ्ठी दिली कशावरनं? त्यानं चिठ्ठी दिली. त्या पोरीलाही मी शाळा सुटल्यावर विचारलं, आणि तुम्ही कांबळे सरांनाच उलटं बोलायला लागलाय. गौतमच्या बोलण्यानं मुख्याध्यापक गोंधळला. पण हे मला कुणी सांगाय नाही. संप्याचा बाबा तसं काय म्हणाय नाही. विनाकारण माझ्या पोराला का मारलंय असं विचारत होता. त्यात तो दादांच्या जवळच्या भावकीतला. मला बोलायची पंचायत झाली. आईच्यानं तुम्हाला सांगतो, त्या संप्याचा आजच्या आज दाखला द्यायचा. त्याचा बाबा आला की द्या त्याच्या हातात. कुंभार सर संतापले. कांबळे सर, तो संप्याचा बाबा गावावरनं ववाळून टाकलेलं पात्र आहे. तो तुम्हाला जाब विचारायला येणार आहे. तुम्ही काय जास्त बोलू नका, मुख्याध्यापकानं सांगितलं. कांबळे सरांना गप्प बसून काय सिद्ध करणार आहे तुम्ही? संप्याचा बाबा आला की आपण सगळे मिळून सांगूया त्याच्या पोराचा महापराक्रम. गौतमनं कांबळे सरांची बाजू घेतली. स्टाफमध्ये अशी चर्चा झालेली. तोवर व्हरांड्यातनं दंगा घालीतच संपतचा बाबा आला. कांबळे सरांच्या नावानं तो शिमगा करत होता. सोबत संपत होता. सर, तुम्ही हे काय बरोबर केलं नाही. माझ्या पोराच्या अंगावर हात टाकले असा. मी त्याचा बाप असताना त्याला कधी हात लावला नाही. तुम्हाला कोणी वो अधिकार दिला? काका, जरा शांत राहा. तुमच्या पोराला विचारा, कांबळे सरांनी का मारलं ते. त्यांनी फक्त एक सपाटा मारलाय त्याला. आम्ही नाही म्हणत नाही. खरं का मारलंय ते तुम्ही संपतला विचारा. काय? गौतमनं शांतपणे विचारलं की कारण नसताना मारलंय म्हणतोय तो. म्हणून तर इथंपर्यंत आलोय मी. संपतनं एका पोरगीला चिठ्ठी दिली. काय बी सांगताय राव तुम्ही. माझं पोरगा असं करणारच नाही. कांबळे सर, हे तुम्ही काय बरोबर कराय नाही. परत जर काय झालं तर माझ्याशी गाठ आहे म्हणून सांगतो. माझ्या पोराकडे वर तोंड करून तुम्ही बघायचं बी नाही. ते शिकू देत नाहीतर म्हसरं राखू देत. संपतच्या बापाची जीभ घसरली. मुख्याध्यापक नुसता एका दुसरा शब्द बोलत होता. सूर्यवंशी सर आपला काय संबंध नसल्यागत शांत. गौतमनं खिशातली चिठ्ठी बाहेर काढली. उघडून संपतच्या बाबाच्या पुढ्यात ठेवत तो म्हणाला, हा बघा तुमच्या पोराचा कारनामा. अशा पोराला काय मग आरती घेऊन ओवाळायचं? त्यात ते विचारल्यावर कांबळे सरांच्याकडे डोळे वटावून बघत होतं. त्याने हाणला एक तडाखा. त्यात काय त्यांनी चूक केली? हे माझ्याच पोराचा अक्षर कशावरनं? तो तर नाही म्हणतोय. तुम्ही काहीतरी कुंभाड रचू नका. कुंभाड रचाय तो काय आमचा शत्रू आहे? थांबा, मी बोलतो काय ते. मध्येच मुख्याध्यापकानं तोंड घातलं. माझं ऐका, काय ते स्पष्ट सांगा. त्यांना वस्तुस्थिती समजली पाहिजे. आम्ही त्याचे शिक्षक आहोत. आम्हाला कळतंय की कुणाचं अक्षर ते. तुम्ही कधी पोराचं दप्तर उघडून बघितलं आत्तापर्यंत? गौतमचा आवाज वाढला. त्याला मी मारलंय ठीक आहे, पण त्याच्या भल्यासाठीच नव्ह, कांबळे सर बोलले. आणि तुम्ही शिक्षकांनाच बोलताय? विचारा की पोरला काय दिवे लावलेत ते. कुंभार सरांनी खडसावून विचारलं. असा चौफेर मारा सुरू झाल्यावर त्याचा आवाज जरा कमी झाला. त्यानं पोराला विचारलं, संपत, तू लिहिली चिठ्ठी? पोरग खाली मान घालून उभा. ते काय बोलत नाही हे बघून तो म्हणाला, झाली असेल एखाद्या वक्ती चूक,
पोरच ते चुकायचंच म्हणून काय एवढं मारायचं? आम्ही पोरं घालताव म्हणून तुमची शाळा चालली आहे हे विसरू नका. संपतचा बाप आता एकेरीवर आला. मुख्याध्यापकाला काय बोलावं हे कळेना झालेलं. गौतमला ते सहन झालं नाही. स्टाफलाही त्याचा राग आला. तो मुख्याध्यापकांना रागानंच म्हणाला, सर याचा दाखला द्या. हा जर वर्गात असेल तर आम्ही वर्गावर जाणार नाही. आम्ही बी ह्या पोराला शिकवणार नाही. बाकीच्यांनी गौतमला पाठिंबा दिला. कसं शाळेत घेत नाही असं बघतोच मी. आत्ताच दादाकडे जातो. नाही शाळा बंद पाडली तर विचारा. संपतचा बाबा तणतणत बाहेर पडला. संपतला सोबत घेतलं. मुख्याध्यापक त्याच्या पाठनं गेटपर्यंत. तो त्याला काय सांगत होता कुणास माहीत. संपतचा बाबा गेल्यावर स्टाफरूममधलं वातावरण गंभीर झालं. गौतमनंच बोलायला सुरुवात केली. हळूहळू मग प्रत्येकाच्या मनातला दाबून ठेवलेला राग बाहेर पडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.